केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या सीमाशुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कच्च्या स्वरूपातील पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूळ सीमाशुल्क 0वरून 20% करण्यात आलं आहे, तर शुद्ध पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूळ सीमाशुल्क 12.5% वरून 32.5% वाढवण्यात आलं आहे। कुठली आयात ड्युटी नव्हती, आयात शुल्क नव्हतं, 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाइंड तेलावर 12.5% वरनं तो 32.5% करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे। कांदा निर्यातीवरचं किमान शुल्क हटवल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर राहतील आणि चांगला भाव मिळेल असं सांगत केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याचं ते म्हणाले। कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% वरनं 20% वर आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे।